मी ओम बिर्लांच्या ऑफिसलाही फोन केलेला आहे, त्याचा कंटिन्युअस फॉलोअप मी घेते. कारण फैजल हे लोकप्रतिनिधी आहेत आणि दरवेळेस एखादी केस झाली की इन्स्टंटली ॲक्शन डिस्क्वालिफिकेशनची 24 तासात होते. पण जेव्हा रिइन्स्टेट करायची वेळ येते तेव्हा दरवेळेस आम्हाला कोर्टात जावं लागतं. म्हणजे राहुल गांधींचं झालं तेव्हाही तसंच झालं, फैजलचंही झालं तेव्हाही तसं झालं. त्यामुळे माझी ओम बिर्लाजींना विनंती आहे की ते आमचे कस्टोडियन आहेत. त्यांना कुठलाही जेव्हा आपण स्पीकर होतो तेव्हा एका पक्षाचे स्पीकर नसता, तुम्ही लोकसभेचे स्पीकर असता. त्याच्यामुळे माझी विनंती आहे ओम बिर्लाजींना, त्यांनी लवकरात लवकर फैजलजींना पुन्हा एकदा त्यांच्या खासदारकीची जबाबदारी द्यावी. काल मुख्यमंत्र्यांची आणि विधानसभा अध्यक्षांची गुप्त बैठक झाल्याची माहिती मिळते. एकीकडे त्यांच्या अपात्रतेच्या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांची देखील याचिका त्यामध्ये आहे. असं असताना अशा पद्धतीच्या भेटीगाठी होणं ही गुप्त भेट झाली असेल तरी ती अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे. आणि जेव्हा एवढी केस चाललेली आहे आणि 2 दिवसापूर्वीच माननीय सुप्रीम कोर्टाने ज्या तिखट शब्दात महाराष्ट्र सरकार आणि स्पीकरवर जे ताशेरे ओढलेले आहेत त्या सगळ्या बॅकग्राऊंड बघता जर ही गुप्त बैठक झाली असेल तर ती अतिशय चिंताजनक आहे आणि अकॉन्स्टिट्यूशन आहे. म्हणजे संविधानाच्या विरोधात आहे. पुण्यामध्ये सध्या एक प्रचंड प्रकरण गाजते, ललित पाटील प्रकरण. काल त्या ललित पाटीलने खूप आरोप केला की मला पळवण्यात आलं होतं, मी पळून गेलो नव्हतो पुणे ससून हॉस्पिटलमध्ये. आणि याच्यामध्ये जे जे आहे ते सर्वांचं नाव होते, खास करून अनेक मंत्र्यांकडे. नाही, कुठलीही ड्रगची जेव्हा केस असते तेव्हा ड्रग्सच्या विरोधात अर्थातच सगळ्यांचं झिरो टॉलरन्स असला पाहिजे. म्हणजे मी अनेक वर्ष गुटखा तंबाखू ह्याच्यात विरोधात पूर्ण ताकदीने लढते. सरकार ड्रग्सच्या बाबतीत मला असं वाटतं कुठलंही राजकारण येऊ नये. जे कोणी सरकार असेल त्यांनी स्ट्रॉंग ॲक्शन ड्रग्सच्या विरोधात घेतलीच पाहिजे, ही माझी आग्रहाची भूमिका आहे. त्याच्यामुळे माझी माननीय गृहमंत्र्यांची काल मी प्रेस पाहिली, ते म्हणले की ते स्पष्टपणे सगळं महाराष्ट्राला सांगतील. माझी गृहमंत्र्यांना विनंती आहे की हे जे ड्रग नेक्सस जे आहे ते पूर्णपणे त्यांनी महाराष्ट्राच्या देशाच्या समोर एक्सपोज केलं पाहिजे आणि महाराष्ट्राने देशाला दिशा दिली पाहिजे की वी हॅव झिरो टॉलरन्स फॉर ड्रग्ज अँड वी आर अगेन्स्ट ड्रग्ज. हे नुसतं भाषण करून चालणार नाही, कृतीतून गृहमंत्र्यांनी दाखवावं अशी माझी त्यांची एक खासदार म्हणून, एक नागरिक म्हणून, एक आई म्हणून या सगळ्या रोल्समध्ये माझी त्यांच्याकडून अपेक्षा. गृहमंत्र्यांनी सांगितलं की जे आता आमच्यावरती टीका करतात आहेत ललित पाटील यांच्यावरतून त्यांची तोंड बंद होतील म्हणून. मी त्याचं स्वागत करते. जरूर गृहमंत्रालयांनी ॲक्शन घ्यावी. जर कोणीही व्यक्ती ड्रग्जला जर सपोर्ट करत असेल तर पूर्ण ताकदीने आम्ही गृहमंत्र्यांच्या बरोबर उभं राहू. कारण काय एक सोशल मेनेस आहे. ड्रग्सच्या विरोधात जर ते एखादा एक्सपोज करणार असतील तर मी मनापासून त्याचं स्वागत करते. गृहमंत्रालयांनी लवकरात लवकर ते एक्सपोज करावं. एक माहिती समोर येत आहे की महाविकास आघाडीच्या काळामध्ये पण बघितलं तर केंद्राकडून निधी येत नाहीये, अशा पद्धतीची वारंवार तक्रार होती. आणि आता जी माहिती येते त्याच्यामध्ये केंद्र सरकारकडून राज्य सरकारला कोट्यावधी रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर झालेला आहे. कसं बघतो? मला काय आश्चर्य वाटत नाही. अरुण जेटली जी हयात होते ना तेव्हा कोऑपरेटिव्ह फेडरलिझम हा शब्द होता आणि तो कृतीतून व्हायचा. अरुण जेटली जी गेल्यापासून हे जे BJP 2.0 आलं आहे हे फक्त कट कारस्थान आणि असंच राजकारण चाललेलं आहे. दुर्दैवी आहे. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम हा खरं तर आपल्यासाठी एक महत्त्वाचा संविधानाच्या चौकटीतला ढाच्याचा एक महत्त्वाचा विषय आहे आणि राज्य आणि केंद्र सरकारने एकत्र काम करायचं असतं. पण दुर्दैवाने ते होत नाही आणि मला काय आश्चर्य वाटत नाही. कारण ही कटुता वाढण्याचं कारण राज्य आणि मग गव्हर्नर्सचे रोल्सबद्दल प्रश्न फक्त महाराष्ट्रात नाही, तुम्ही देशात कुठेही बघा. जिथे जिथे भारतीय जनता पक्षाच्या विरोधी विचाराचं सरकार आहे तिथे गव्हर्नर्सचे रोल्स असतील किंवा ज्या पद्धतीने निधी वाटला जातो त्याच्यात प्रचंड तफावत आहे. दुर्दैव आहे की ते देशाचं सरकार असताना अशी सुडाचं राजकारण ते करतात. हे अतिशय दुर्दैवी. पवार साहेबांना पॅलेस्टाईन सपोर्टबाबत केंद्र सरकार आणि पंतप्रधान यांच्या विरोधाभासाची भूमिकेवर टीका केल्यानंतर कुठेतरी काल दिवसभरामध्ये त्यांच्यावर प्रचंड प्रमाणात टीका करण्यात येते. दहशतवाद्यांना सपोर्ट करतात असं देखील म्हटलं जातं. तर दुसरीकडे तुमच्यावर हेमंत बिस्वा नावाचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांना देखील टीका केली, गाझा पाठवलं पाहिजे त्यांना. एक तर दुर्दैव असं आहे की कोणीही आदरणीय पवारसाहेबांचं पूर्ण स्टेटमेंट वाचलेलं नाही आहे म्हणून ते त्यांच्या BJPच्या IT सेलनी हा घातलेला गोंधळ आहे. त्याच्यामुळे मी काय फार त्याच्याचे वेळ नाही. कारण का या राज्यामध्ये केव्हा इतकी मोठी आव्हानं महाराष्ट्रात आहेत, बेरोजगारीची, महागाईची. त्याचबरोबर केंद्र सरकारमध्ये जगामध्ये आज प्रचंड अस्थिरता आहे.
रशिया आणि युक्रेनचं जे चाललेलं आहे त्याच्यानंतर आता गाझामध्ये काल हॉस्पिटलला अटॅक करून 500 लोक गेले. तो इतके असंवेदनशील झालो आहेत आपण की आपल्याला या जगामध्ये 500 लोक एक हॉस्पिटल अटॅक होत आहे आणि हे अजूनही तू मेमे भातुकलीचा खेळ खेळत आहे. दुर्दैव आहे की एवढा छोटा विचार केंद्र सरकारमधले एवढे वरिष्ठ मंत्री करतात. ताई, काल सुनेत्राताईंचा वाढदिवस होता पवारांचा. खरं तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक बॅनर्स लागलेले होते, पण त्या बॅनर्सवरती संसदेचा फोटो झळकलेला. तुमच्या मतदारसंघात येणाऱ्या वारजे भागातच त्यांचे बॅनर्स लागले आणि त्या बॅनरवरती संसदेचा फोटो झळकला. कुठेतरी अशा चर्चा आहेत की सुनेत्रा पवार या पुढच्या निवडणुकीमध्ये बारामती या मतदारसंघातून उतरतील. बॅनर नाही पाहिले त्याच्यामुळे मला नाही माहिती. Ma'am, how do you see Hemant Biswa's statement stating that you should go to Gaza and join Hamas and fight for Hamas? How do you react? Well, I'm surprised because Hemanto Biswa Sarma ji has the same DNA as me. He's an original Congressi. So he and me share the same DNA. After going to the BJP, you know how disrespectful they are about women. So I'm not surprised, but I had hope from Hemanto Biswa Sarma ji because we share the same Congress DNA. So I'm surprised how this change has happened towards women and the approach. It's probably going into BJP is little rubbing off on him, unfortunately, because I was always proud of him. Because I felt कि अपना एक कांग्रेस DNA का आदमी बीजेपी में जाके मुख्यमंत्री बना है, ये मेरे लिए बहुत बड़ी बात थी. पीयूष गोयल जी ने भी कल स्टेटमेंट दिया था. उन्होंने भी कहा था कि पवार साहब डिफेंस मिनिस्टर भी रह चुके थे, चीफ मिनिस्टर रह चुके हैं और इस तरह के कैजुअल I स्टेटमेंट think the BJP IT cell needs to understand and hear what Mr. Pawar has said. Please, my request to the entire BJP IT cell is to please hear carefully what Mr. Pawar has said. Hear his entire statement. मैम, लोकसभा के चुनाव नज़दीक आ रहे हैं तो बाकायदा मीटिंगों का दौर भी चल रहा है. 22 सीटों पे जो शिंदे गुट के जो शिवसेना है उन्होंने अपना दावा ठोकने की प्लानिंग कर रहे हैं. कहीं ना कहीं आपको क्या लगता है जिस तरह से एनसीपी वहाँ जाने के बाद महायुति की जो सरकार रही है तो वहाँ पे कहीं ना कहीं कॉन्फ्लिक्ट होगा सीट शेयरिंग पे लेकर? दूसरे का घर में झांकने की मेरी आदत नहीं है. ताई, एक शेवटचा प्रश्न आहे. खरं तर काल जयंत पाटील यांनी सांगितले की अनेक आमदार अजून देखील आमच्या संपर्कात आहेत, परंतु अजित पवार गटाचे जे आता मंत्री आहेत आत्राम, जे धर्मराव आत्राम, बाबाराव आत्राम, ते म्हणतात आहेत की स्वतः जयंत पाटील आमच्या संपर्कात आहेत. मला नाही माहिती. आणि मी तुम्हाला एक स्पष्टपणे सांगते, माझी लढाई ना शिवसेनेबरोबर आहे म्हणजे त्या गटाबरोबर, ना त्या शिंदे गटाबरोबर आहे, ना माझी लढाई अजित पवार गटाबरोबर आहे. माझी लढाई फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाबरोबर आहे. त्याच्यामुळे मला त्या शिंदे गटाच्या विरोधात प्रश्न विचारू नका, मला अजित पवारांच्या गटाच्या विरोधात, माझी त्या दोघांची लढाई नाहीच आहे. माझी लढाई फक्त भारतीय जनता पक्षाची आहे. एक और सवाल त्यानुसार 22 शिंदे गटासाठी, 23 भाजपसाठी, तर केवळ दादांच्या गटासाठी तो त्यांचा इंटरनल प्रॉब्लेम है ना. नो, पर तो त्यांचा इंटरनल प्रॉब्लम है, दूसरे के घर में क्यों झांकना है. एक और प्रश्न जानना चाहेंगे. महाराष्ट्र में जिस तरह से माफिया, ड्रग्स माफिया ललित पाटिल को कल मुंबई पुलिस ने चेन्नई से गिरफ्तार किया, वहीं ललित पाटिल कहते हैं कि हॉस्पिटल जो भागने की घटना थी उन्हें इट्स कहा अ कंप्लीट फेलियर ऑफ द होम मिनिस्ट्री. मैं तो कब से बोल रही हूँ, होम मिनिस्ट्री इज अ कंप्लीट पॉलिसी पैरालिसिस इन दिस गवर्नमेंट, and especially 2 departments which have really let Maharashtra down. One is 3 departments actually: education, healthcare and home. All 3 have failed us in this state, unfortunately, and I feel all 3 of them should resign at the way things are going. But the Honorable Chief Minister doesn't seem to hear what we are saying, and he wants to run away from factual reality. Home Ministry has been a complete failure. Data speaks for itself. Look at the way people have died in this state. Health is in a mess, and so is education. They are selling and privatizing schools. God knows what all. Every day a new GR comes. They are not serious. This government is not serious about education at all. ताई, जिस प्रकार से ललित पाटिल ड्रग्स माफिया बयान दे रहे, कहीं ना कहीं इसकी सीबीआई जांच होना चाहिए. जिस तरह से कई नेताओं ने मांग की, क्या आप भी मांग करते इसकी सीबीआई जांच हो, अब जो सच्चाई सामने है? अरे कुछ भी करो, कुछ तो करो. इस देश में तंबाकू हो या गुटखा हो या ड्रग्स हो, ये मेनेस है. इसमें कोई राजनीति नहीं है. ऑन ह्यूमैनिटेरियन का दुनिया में इसके खिलाफ लड़ाई चल रही है, और पूना में एक डब माफिया भागे जा रहा है. क्या कर रही है सरकार? गृह मंत्रालय क्या कर रहा है? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.